मुंबईसाठी ठाकरेच का हवेत? जर मुंबई कंगाल होऊ द्यायची नसेल, मुंबई बकाल होऊ द्यायची नसेल, नागरी सुखसुविधांवरती ताण येऊ द्यायचा नसेल, इथल्या लोकांच्या हातचा रोजगार पळवू द्यायचा नसेल, इथला भूमिपुत्र विस्थापित होऊ द्यायचा नसेल, तर मुंबईसाठी आणि या महाराष्ट्रासाठी ठाकरेच का हवेत? हे समजून घेण्याकरिता आपल्याला या भाजपच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकाचा उहापोह करावा लागणार आहे, त्या समजून घ्यावा लागणार आहेत. तरच आपल्या लक्षात येणार आहे की मुंबईसाठी ठाकरेच का हवेत. जोपर्यंत परप्रांतीय हे बिहारी, यूपी या हिंदी भाषिकांचे लोंढे या मुंबईवर आढळत राहणार आहेत, तोपर्यंत मुंबईचा बकालपणा आणि नागरी सुविधावरचा ताण हा कमी होणार नाही, वाढणार आहे. म्हणजे हे हिंदी भाषिक परप्रांतीय मुंबईमध्ये येतात, इथल्या मूळच्या भूमिपुत्राला विस्थापित करतात, त्यांची भाकरी, त्यांचा रोजगार पळवतात आणि वर परत हिंदी भाषिकांचं वर्चस्व निर्माण करून ते इथल्या मराठी माणसाला कमीपणा हिणवण्याचं काम सुद्धा करतात. आणि या परप्रांतीय हिंदी भाषिकांना संरक्षण देणं, आश्रय देणं आणि त्यांच्या पोटापाण्याचा, रोजंदारीचा प्रश्न सोडवणं ही मुख्य भूमिका जो करतोय तो केवळ क्षुद्र राजकीय फायद्यापोटी भाजपा, देवेंद्र फडणवीस. आणि जर या क्षुद्र राजकीय फायद्यापोटी या परप्रांतीयांची एक वोट बँक तयार करून त्यांना मराठी भाषिकांच्या मुळावर उठवणं, ही भूमिका या मूळ भाजपची आहे. आजवर बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेसच्या विरोधामध्ये लढावं लागलं ते मुळात मुंबई वाचविण्याकरता, ते यासाठीच. आणि मुंबईमध्ये शिवसेना जी वाढली, म्हणजे जन्माला आली, वाढली, त्याचं कारणच मुळामध्ये हे होतं की आज जी भाजपा भूमिका घेत आहे तीच भूमिका कधी काळी काँग्रेसने घेतली होती. म्हणजे काँग्रेसलाही, त्या काळच्या काँग्रेसला ते मनसुबे त्यांचे पूर्ण करता आले नाहीत, तसेच यावेळी सुद्धा या भाजपला या गोष्टी करता येणार नाहीत. म्हणजे भाजपचं मूळ धोरण म्हणजे या परप्रांतीयांना जर आश्रय देण्याचं, संरक्षण देण्याचं आणि त्यांच्या म्हणजे फायद्याचा, राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करण्याचा असेल, तर ही गोष्ट मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या म्हणजे यानं बकालपणा वाढणार, कंगालपणा येणार आणि जे काही नागरी सुखसुविधा आहेत त्याच्यावरचा ताण सुद्धा येत राहणार. आणि ही भूमिका भाजप घेत आहे. या उलट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भूमिका आपल्याला लक्षात घ्या. काय म्हणतात? राज ठाकरे म्हणतात की जर या परप्रांतीयांचे लोंढे जर महाराष्ट्रावर, या मुंबईवर आढळतात, त्यामुळे आपली शहरं बकाल होत चालली आहेत, आपल्याला या आपल्या नागरिकांना सुखसुविधा देता येत नाही आहेत, रस्त्यावरचा ताण, आरोग्य व्यवस्थेवरचा ताण, त्यांचा ते शिक्षण व्यवस्थेवरचा ताण, त्यांच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हे परप्रांतीय लोक महाराष्ट्राच्या भूमिपुत्राला इथं येऊन विस्थापित करतात. मूळचा मालक, इथला जमीनदार हा आज भिकारी झालाय, कारण ही लोक त्या जमिनीवरती प्रलोभन देऊन जमिनी विकत घेत आहेत. राज ठाकरेंनी इथल्या महाराष्ट्रीयन आणि मुंबईकरांना सांगितलंय, बाबांनो रे, जमिनी विकू नका. ही भूमिका राज ठाकरे यांची आहे. म्हणजे इथला मूळचा विस्थापित होऊ द्यायचा नाही आहे, तर भाजपला विस्थापितांना प्राधान्य देऊन त्यांना बळ द्यायचंय, हिंदी भाषेला बळ द्यायचंय. आणि ज्यावेळी हे परप्रांतीय इथल्या जमिनी घेत आहेत, इथल्या उद्योगधंद्यावर अतिक्रमण करतायत, इथल्या मराठी माणसाचा रोजगार पळवतायत आणि विशेष म्हणजे त्यांना विस्थापित करून पुन्हा इथं हिंदी भाषेचं वर्चस्व लादू पाहत आहेत आणि हिंदी भाषा सक्तीचं धोरण येतं, ही भूमिका भाजपची आहे. आणि ती एकनाथ शिंदेची सुद्धा आहे. एकनाथ शिंदेचे मंत्री हिंदी भाषा सक्तीचं धोरण कसं चांगलंय हे सांगण्याकरता
शिवतीर्थवर गेले होते, राज ठाकरेंना समजून सांगायला गेले होते की हिंदी भाषा या महाराष्ट्रावर लादणं किती योग्य आहे हे समजून सांगण्याकरता. पण राज ठाकरेंनी त्यांना आले तसे माघारी पाठवले. म्हणजे इथं हिंदी भाषेवरचं म्हणजे प्रेम, या जी भूमिका आहे, राजकीय भूमिका या महायुतीची, म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांची भूमिका म्हणजे मराठी भाषेवरचं आक्रमण, इथल्या मराठी माणसाच्या व्यवसायावरचं आक्रमण, आणि आता यांना हे मुंबईवरचं सुद्धा आक्रमण आहे. ह्या भूमिका घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मैदानात आहेत. आणि मग जर आपल्याला खरोखर या मुंबईची आणि महाराष्ट्राची काळजी असेल किंवा मुंबईवर ताण येऊ द्यायचा नसेल, बकालपणा येऊ द्यायचा नसेल, तर आपल्याला राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भूमिका स्वीकारावी लागेल का भाजपची भूमिका स्वीकारावी लागेल? जर या भाजपला जर आज जवळ केलं आणि मुंबई जर भाजपाच्या हातामध्ये दिली, तर महापौर मराठी करायचा का हिंदी करायचा हे तर सोडाच, तो महापौर मराठी माणूस असेल का गुजराती असेल, कोण हे तर विषय सोडून द्या. पण मुंबईमध्ये जर भाजपाकडे जर मुंबई दिली तर मुंबईचा बकालपणा वाढतच जाणार आहे आणि आणखी लोंढे हे आदळत राहणार आहेत. जोपर्यंत ठामपणे भाजपा भूमिका घेत नाही की या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना आळा कसा घालायचा, त्यांना कसं येऊ द्यायचं नाही, ते कसे थांबवता येतील, हे भाजपा करत नाही. कारण त्यांचं राष्ट्रीय राजकारण या त्यांच्या राजकीय हिताच्या आड येतं, पण ते मुंबई आणि महाराष्ट्राच्या मुळावर उठतं. पण राज ठाकरे जे काही ठामपणे या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी इथला मराठी माणूस विस्थापित होऊ देणार नाही, मराठी भाषेवरचं आक्रमण सहन करणार नाही आणि हिंदी भाषिकांना म्हणजे हिंदी भाषा सक्तीचं धोरण लावून तर पहा, म्हणजे इथल्या म्हणजे सगळ्या गोष्टी जर मुंबई महाराष्ट्रात ठेवायची असेल, तसं पाहिलं तर या भाजपचा जसा स्वातंत्र्य लढ्यामध्ये, संविधान निर्मितीमध्ये म्हणजे संविधानाला विरोध, तिरंग्याला विरोध, इथल्या लोकशाही व्यवस्थेला विरोध, तसाच या भाजप आणि संघ परिवाराचा विरोध हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये यांना मुंबई, श्यामाप्रसाद मुखर्जींना सुद्धा आणि ह्या जनसंघ हे RSS या लोकांना मुंबई ही स्वतंत्र केंद्रशासित किंवा गुजरातीकडे गेली तरी चालेल या त्यांच्या भूमिका होत्या. हे कसं विसरता येईल?